नमस्कार. सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शेतकऱ्यांना 2024चा विमा कधी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. शेतकरी खरीप पिकाचा पीक विमा कधी येईल याची वाट पाहत आहेत आणि राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकवल्याने 22 जिल्ह्यामधील जवळपास 2160 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई रखडलेली आहे. यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला जो 700 कोटीचा पहिला हप्ता आहे तो 2 दिवसामध्ये देणार आहे. कंपन्यांना हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा मिळण्यास सुरुवात होईल, असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. खरीप 2024 मध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते, तर काही ठिकाणी नुकसान हे मोठ्या प्रमाणात झाले होते. राज्यातील 54,43,000 शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर झालेली आहे. मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्साचा हप्ता विमा कंपन्यांना दिलाच नाही. त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळू शकली नाही. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यायची आहे याचा आकडा हा विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडे आलेला आहे. पेरणी न होणे, पिकामध्ये पाणी साचणे, पीक खराब होणे, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता विमा कंपन्यांना देणं गरजेचं आहे. आता राज्याला विमा कंपन्यांना जवळपास 700 कोटीचा पहिला हप्ता द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळण्यास सुरुवात होईल. राज्य सरकार विमा कंपन्यांना 2 दिवसामध्ये विमा हप्ता देणार आहे, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यामध्ये धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे. या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1455 कोटी विमा भरपाई मंजूर झालेली आहे. त्यापैकी 96 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल, असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. धन्यवाद.